ठीक आहे, आता आवाज येतोय का तुम्हाला? ओके. तर हे 3 थेरम्स बघितले, यांच्यामध्ये कॉमन गोष्ट समजली ना काय आहे ते. आता आपल्याला ह्या थेरमचं, मग याचा कार्टेशियन फॉर्म बघितला, याचा कार्टेशियन फॉर्म बघितला, परत याचा पॅरामेट्रिक फॉर्म बघितला. पॅरामेट्रिक फॉर्म याचा काय आहे? आर बार इज इक्वल टू ए बार प्लस म्यू बी बार, लॅम्बडा बी बार प्लस म्यू सी बार. खूप इम्पॉर्टंट आहे तो. आता याचा कार्टेशियन फॉर्म बघायचा आपल्याला, ह्या थेरमचा काय येतो बघा. इथे जर तुम्हाला याचे कॉर्डिनेट दिलेले असतील x1 y1 z1, याचे कॉर्डिनेट x2 y2 z2 दिलेले असतील, आणि याचे x3 y3 z3 दिलेले असतील, आणि हा व्हेरिएबल पॉइंट आहे म्हणून x y z घेतले याचे कॉर्डिनेट्स, तर हे इक्वेशन काय होईल? आपण तेच घेऊया. इथे एपी बार डॉट बघा, हा एपी बार डॉट एबी बार क्रॉस एसी बार, एबी बार क्रॉस एसी बार, हे 3 वेक्टर कोप्लेनर आहेत म्हणून त्यांचा हा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काय येतो? 0 येतो. हे ऑलरेडी आपण शिकलोय. इथे काय करूया आपण, हा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आपल्याला जर तुम्हाला डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहायचा असेल, सॉल्व्ह करायचा असेल, तर आपण डिटर्मिनंट मध्ये काय लिहिणार? पहिल्यांदा इथे एपी बारचे कंपोनंट, मग एबी बारचे, आणि नंतर एसी बारचे. तर इथे ए चे कॉर्डिनेट काय आहेत? x1 y1 z1, बी चे कॉर्डिनेट काय आहेत? x2 y2 z2, आणि सी चे कॉर्डिनेट आहेत x3 y3 z3, आणि पी चे कॉर्डिनेट आहेत x y z. मग आता एपी बार काय होणार? हे आर बार मायनस पी चा पोझिशन वेक्टर आपण पी बार न घेता आर बार घेतला आलोय, तर ते काय होणार? पी चा पोझिशन वेक्टर मायनस याचा, म्हणजे x मायनस x1 आय कॅप, y मायनस y1 जे कॅप, z मायनस z1 के कॅप होईल, आणि त्याचे कंपोनंट आपण इथे लिहिणार x मायनस x1, y मायनस y1, z मायनस z1. एबी बार काय होणार? एबी बार बी बार मायनस ए बार, म्हणजे x2 मायनस x1 आय कॅप, y2 मायनस y1 जे कॅप, z2 मायनस z1 के कॅप. ते कंपोनंट तसेच लिहिले, x2 मायनस x1, y2 मायनस y1, z2 मायनस z1. एसी बार काय होणार? सी बार मायनस ए बार, म्हणजेच काय? x3 मायनस x1, y3 मायनस y1, z3 मायनस z1. हा डिटर्मिनंट सॉल्व्ह केला की तुम्हाला काय मिळणार आहे? याचं कार्टेशियन इक्वेशन. याच्यामध्ये फक्त एक्स वाय झेड राहील, बाकी हे सगळं डिजिट मध्ये येणार आहे. म्हणजेच तुम्हाला हे इक्वेशन ax प्लस by प्लस cz इज इक्वल टू डी ह्या फॉर्म मध्ये इक्वेशन मिळणार आहे. याचं जे पहिलं मिळालं होतं तसंच, याचंही सिम्प्लिफाय केलं की तसंच मिळतं, याचंही तसंच मिळतं. लक्षात आलं का? हा कार्टेशियन फॉर्म लिहून घ्या. राईट आउट कार्टेशियन फॉर्म. खाली तुम्ही लिहिलं असेल ना, तिथे कार्टेशियन फॉर्म. इथपर्यंत लिहिलं होतं तुम्ही, याचं वेक्टर इक्वेशन लिहिलं होतं ना, हे इक्वेशन, त्याच्या खाली त्याचं कार्टेशियन फॉर्म लिहा. असं म्हणा, लेट ए बी सी पी, आणि मग खाली सिन्स असं लिहा, सिन्स, आणि खाली हा कार्टेशियन फॉर्म लिहा. लेट हे लिहा, मग कार्टेशियन फॉर्म नाव दिल्यानंतर लेट हे, त्यानंतर सिन्स, आणि खाली हा फॉर्म लिहा. अरे तुम्हाला दिसत होतं का रे हे मी आता जे बोलतोय ते? अच्छा अच्छा, ते इकडे काहीतरी आलं होतं त्याच्यावर. ओके. आता याच्यामध्ये पुढे आपल्याला पार्ट काय बघायचं? 2 रिमार्क्स. हे इक्वेशन अजून कसं लिहिता येतं? हे इक्वेशन आपल्याला अजून कसं लिहिता येतं? म्हणजे पहिला बघा, हे आर बार डॉट एबी बार क्रॉस एसी बार, इथे लिहिलंय ना आर बार डॉट एबी बार क्रॉस एसी बार. तर याचा प्रूफ जो दिला होता तो कशावरून? याच्यावरून दिला होता. मग हे इक्वेशन अजून कसं लिहिता येतं? बघा, हे वेक्टर इक्वेशन, आणि हेच वेक्टर इक्वेशन अजून कसं लिहिता येतं? इथे पॅरामेट्रिक फॉर्म वगैरे काही नाही, पण कधी कधी ह्या फॉर्म मध्ये लिहितात इक्वेशन, कधी कधी ह्याला सिम्प्लिफाय करून लिहितोय. त्या फॉर्म मध्ये आलं तरी थेरम थर्ड आहे असं समजायचं. एपी बार काय येणार? आर बार मायनस ए बार. एपी बारचा पोझिशन वेक्टर लिहिला. आता एबी बारचा पोझिशन वेक्टर बी बार मायनस ए बार क्रॉस हे सी बार मायनस ए बार इज इक्वल टू 0. आता हे आर बार मायनस ए बार हे असं होईल. परत आर बार अगोदर आर बार डॉट दिस बी बार मायनस ए बार
क्रॉस सी बार मायनस ए बार इज इक्वल टू हे ए बार डॉट हे असंच तिकडे ट्रान्सपोज पण करून दिलं तर ए बार डॉट बी बार मायनस ए बार क्रॉस सी बार मायनस ए बार. आता पुन्हा क्रॉस प्रोडक्ट लिहूया आर बार डॉट हे बी बार क्रॉस सी बार हे प्लस साइन हे मायनस साइन मायनस बी बार क्रॉस ए बार हे मायनस ए बार क्रॉस सी बार आणि मायनस मायनस प्लस. आता प्लस होईल पण ए बार क्रॉस ए बार काय होणार? आवाज येतोय ना? ए बार क्रॉस ए बार सेल्फ क्रॉस प्रोडक्ट काय असतो? 0 बार. म्हणून मी इथे ए बार क्रॉस ए बार लिहिलंच नाही, ते 0 बार झालं. आता ए बार डॉट इथे बी बार क्रॉस सी बार हे बी बार मायनस बी बार क्रॉस ए बार मायनस ए बार क्रॉस सी बार ए बार क्रॉस ए बार काय होईल? 0 बार. आता हे प्लस साइन जर करायचे असतील तर काय होईल? आर बार डॉट हे बी बार क्रॉस सी बार हे इंटरचेंज केलं की प्लस साइन होईल, हे इंटरचेंज केलं की प्लस साइन होईल. ए बार डॉट हे बी बार क्रॉस सी बार ऍज इट इज इंटरचेंज केलं की प्लस साइन होईल, इंटरचेंज केलं की प्लस साइन होईल. म्हणजेच इथे आर बार डॉट हे असं दिसलं काय बीसी एसी काय काय आलं इथे बीसी ए बी पाहिजे सॉरी हे बघा ए बी बी सी आणि सी ए. आता वेक्टर ऍडिशन इथे 3 वेक्टर्स दिसतात. हा एक वेक्टर आहे क्रॉस प्रोडक्ट, हा एक आहे, हा एक आहे. मी सिक्वेन्स लिहितो ए बार क्रॉस बी बार म्हणजे सिक्वेन्स बघा ए बी प्लस हे बी सी प्लस सी ए पुन्हा ए बी प्लस बी सी प्लस सी ए असेल. ए बार म्हणजे क्रॉस वगैरे म्हणत नाही मी, ए बी बी सी सी ए इज इक्वल टू परत ए बार डॉट हेच ए बी बी सी आणि सी ए असेल. तर समजून घ्यायचं हे काय आहे, 3 पॉइंट दिलेले आहेत, त्या 3 पॉइंटचे हे पोझिशन वेक्टर्स दिलेले आहेत. मग तिथं पी क्यू क्यू आर आणि परत काय येऊ शकतं पी क्यू क्यू आर आणि आर एस कसं येईल पी क्यू क्यू आर आर पी एल. आलं का लक्षात? तर समजायचं तुम्ही ते 3 पॉइंट प्लेन मध्ये असतील, 3 पॉइंट त्या प्लेन मध्ये असतील आणि त्यांचे मग सिच्युएशन ही असणार आहे. समजलं? तर ही लिहून घ्या एवढं. इथं वरतीला अनदर फॉर्म आता हे इक्वेशन या फॉर्म मध्ये पण लिहिता येतं. म्हणजे हा फॉर्म म्हणजे हे एक इक्वेशन आहे 3 पॉइंट दिले तर, हे एक इक्वेशन आहे 3 पॉइंट दिले तर, अजून ते डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये म्हणजे कार्टेशियन फॉर्म मध्ये 3 पॉइंट दिले तर ते इक्वेशन आहे. आता अजून जर बघा डबल इंटरसेप्ट फॉर्म काय आहे स्ट्रेट लाईन मध्ये 11वीचं स्ट्रेट लाईन डबल इंटरसेप्ट फॉर्म काय आहे? व्हॉट इज डबल 0 नाही 1 प्रसाद. हे बघा लाईन एक्स आणि वाय ऍक्सिस दिलेले असतील तर हा एक्स इंटरसेप्ट हा वाय इंटरसेप्ट असं दिलेलं असतील. ए बी निगेटिव्ह असू शकतात, पॉझिटिव्ह असू शकतात, डिपेंड आहे कुठं आहे तो, पण ते आर्बिट्ररी कॉन्स्टंट घेते. तर एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इज इक्वल टू 1 हा आहे डबल इंटरसेप्ट फॉर्म. दोन्ही इंटरसेप्ट दिलेले असतात लाईनचे. तर हा ए म्हणजे काय आहे, हे ए डिस्टन्स, हा ए डिस्टन्स नाही येते, तो इकडून इंटरसेक्ट करत असेल तर याची व्हॅल्यू निगेटिव्ह पण येऊ शकते, इकडे इंटरसेक्ट करत असेल तर वाय इंटरसेप्ट निगेटिव्ह पण येऊ शकतो. ए इज एक्स इंटरसेप्ट, बी इज वाय इंटरसेप्ट. हे 2 डायमेन्शन मध्ये आहे लाईनचा डबल इंटरसेप्ट फॉर्म. जर प्लेनचा इंटरसेप्ट फॉर्म काढायचा असेल तर तो कसा येतो? प्लेनचा इंटरसेप्ट फॉर्म एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी प्लस झेड अपॉन सी इज इक्वल टू 1. आता याचा प्रूफ आहे, पण प्रूफ इम्पॉर्टंट नाही, परीक्षेला विचारत नाही हा, म्हणजे तसं दिलेलं आहे की तो परीक्षेला प्रूफ येणार नाही, ती रिमार्क आहे ऍक्च्युली. तर
तर हे कसं येतं कसं मी तुम्हाला सांगतो, ओरली सांगतो. आता समजा इथे हे मॉड्यूल आहे, हे बघा असे इथे मी 3 ऍक्सेस दाखवणार आहे तुमच्याकडे आणि एक समजा बुक आहे बघा इकडे. हे 3 ऍक्सेस आहेत, हे 3 ऍक्सेस आणि हे प्लेन आहे. आता लाईन होती म्हणून, आता लाईन जर असती, इथे जी लाईन दाखवली 2 डायमेन्शन मध्ये, तर तिथं हा ऍक्सिस नाहीये, समजा एक्स आणि वाय ऍक्सिस आहे. तर तुम्ही पाहिलं इथे एक्स ऍक्सिसला जिथं कट करते तो पॉइंट आणि वाय ऍक्सिसला जिथं कट करते तो पॉइंट, असं जर बघितलं तर हा समजा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, हा एक्स इंटरसेप्ट, हा वाय इंटरसेप्ट, तेवढं घेतलं आपण एक्स बाय ए प्लस वाय बाय सी. हे 3 डायमेन्शन मध्ये आहे म्हणून इथं एक्स वाय झेड, कोणत्या याला एक्स वाय झेड म्हणा ऍक्सिस. तर इथे हे प्लेन जिथे इंटरसेक्ट करतं, हे बघा हे प्लेन इंटरसेक्ट करतं असं, हे बघा इथे असं जर असेल प्लेन तर मग ते कुठेही इंटरसेक्ट करेल. इकडे निगेटिव्ह ऍक्सेस असतील ह्या बाजूला वगैरे, मी फक्त एक साइड घेतली तर हे असं इंटरसेक्ट करून जाईल ना. तर इथे पॉइंट जो येतो A0 0, इथे समजा हा वाय ऍक्सिस असेल तर इथं 0B0 पॉइंट येतो आणि इथं काय येतो झेड ऍक्सिसवर 0 येतो. तर ते 3 ABC, हा एक्स इंटरसेप्ट, हा वाय इंटरसेप्ट, हा झेड इंटरसेप्ट आहे. त्या तिन्ही इंटरसेप्टच्या व्हॅल्यू पुट केल्या की तुम्हाला काय मिळतो, इथे इंटरसेप्ट फॉर्म ऑफ द प्लेन मिळतो. आता हे येतं कसं, तर ते डिटर्मिनंट मध्ये जो फॉर्म्युला आहे ना लिहिलेला, हे एक्स मायनस x1 वाय मायनस y1 झेड मायनस z1 आणि खाली 2 रोज ते x1 मायनस x2 वगैरे, ते सॉरी x2 मायनस x1 वगैरे, तिथे व्हॅल्यू पुट केल्या कोणत्या A00 0B0 आणि 00C ह्या 3 पॉइंटच्या. त्या 3 पॉइंट मधून प्लेन पास होतं ना, ते मॉड्यूल दाखवलं त्यातले ते 3 पॉइंट म्हणजे असं जिथं कट करतं ते 3 पॉइंट प्लेन मध्येच आहेत ना. तर त्या व्हॅल्यू इथे पुट केल्या आणि सिम्प्लिफाय केलं की त्याचा सिम्प्लिफाईड फॉर्म हा मिळतो. समजलं का? मग हा मिळतो तुम्हाला इंटरसेप्ट फॉर्म ऑफ द प्लेन. मग खाली फक्त रिमार्क मध्ये लिहा, जर 3 इंटरसेप्ट दिलेले असतील तर इंटरसेप्ट फॉर्म ऑफ प्लेन. X is X intercept, B is Y intercept, C is Z intercept. A is X intercept, B is Y intercept, C is Z intercept. त्यांनी इंटरसेप्टच्या व्हॅल्यू पुट केल्या की आपल्याला इंटरसेप्ट फॉर्म मिळतो. लिहून घ्या, काही डाऊट असेल तर. चौथं जे इक्वेशन आहे ते बघा, थिअरम आहे ते नॉर्मल इक्वेशन ऑफ प्लेन. नॉर्मल इक्वेशन ऑफ प्लेन इज r bar dot n cap is equal to p, where n cap is unit vector along normal to the plane from origin and p is length of normal. आता हे काय आहे तुम्हाला सांगतो अगोदर 3 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये. हे बघा इथे मी एक प्लेन घेतलं सपोज, आता मी हे स्पेस मध्ये कसंही नाही पकडू शकत. इकडे बघा हे प्लेन असं आहे की याची ओरिजिन पासूनची लेंथ, इथे ओरिजिन आहे ना, तर ह्या ओरिजिन पासूनची लेंथ किती आहे, पी आहे. ओरिजिन पासूनची लेंथ पी आहे. आणि हा एन कॅप कुठून आला, तर एन कॅप आहे ओरिजिन पासून जे डिस्टन्स आहे ना, पी डिस्टन्स. समजा इथे एन पॉइंट आहे, इथे एक एन पॉइंट आहे आणि ह्या एन पॉइंट म्हणजे इकडे ओरिजिन पासूनचं हे ओ एन, तिथे ओ पॉइंट तर हे एन. तर ओ एन काय आहे, लेंथ पी आहे. पी म्हणजेच ओरिजिन पासूनचं डिस्टन्स आहे ना या एन पॉइंट पर्यंत. तर तो परपेंडिक्युलर आहे, बरोबर. परपेंडिक्युलर म्हणजे नॉर्मल, लक्षात आलं.
ओरिजिन पासून काढलेला परपेंडिक्युलर त्याला आपण नॉर्मल म्हणतो. तर हा ओरिजिन पासून काढलेला नॉर्मल आहे ON, त्याची लेंथ आहे P, आणि त्या ONच्याच अलॉंग कोण आहे, हा n कॅप युनिट वेक्टर आहे. इकडे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस, तिथे ओरिजिन आहे, मी ज्या फ्लोअरवर आहे त्या, आणि ओरिजिन पासून हा ON आहे परपेंडिक्युलर, त्याची लेंथ आहे P, ह्या ONच्या अलॉंग n कॅप हा युनिट वेक्टर आहे. एवढं गिव्हन आहे. आणि हा आर बार काय आहे, तर ह्या प्लेन मध्ये असणारा एक व्हेरिएबल पॉइंट जो P आहे, त्या P चा पोझिशन वेक्टर आहे आर बार. याच्यामध्ये ON परपेंडिक्युलर आहे आणि OR जो काढताय, OP जो काढताय, OP बार, तो परपेंडिक्युलर नाहीये, फक्त ON परपेंडिक्युलर आहे. लक्षात आलं का तुमच्या? सिच्युएशन काय आहे ती? अरे तुमच्या लक्षात आलं का मॅथमॅटिकल सिच्युएशन काय आहे ती? यस, ON बार इथे बघा, ओरिजिन तिथं आहे, हे प्लेन आहे, दिलंय काय इथे, n कॅप इज युनिट वेक्टर अलॉंग नॉर्मल. तर तो नॉर्मल कोण आहे? नॉर्मल म्हणजे सिम्पली परपेंडिक्युलर. तो ओरिजिन पासून हा n पॉइंट दिसतो ना इथे, मी असं पकडतोय, असं नाही पकडत मी, कारण तो परपेंडिक्युलर दिसला पाहिजे ना. ON परपेंडिक्युलर कुणाला? प्लेनला. मग आता ओरिजिन पासून एकच परपेंडिक्युलर येईल ना प्लेनला, दोन दोन लाईन. परत ओरिजिन पासून जे OP काढले ते कसं परपेंडिक्युलर येईल का? ते नाही येणार. फक्त ON हा परपेंडिक्युलर आहे. आणि ON ची लेंथ किती आहे? इथं जी P आहे ती ON ची लेंथ आहे. ON ची लेंथ किती? P. आणि ON च्याच अलॉंग कोण आहे? इथून लाईन जाते ही स्पेस मध्ये, मी हात हलवतोय तिथून लाईन जाते इथे, ही ON. ON च्याच अलॉंग कोण आहे? n कॅप. समजलं? डाऊट? हे सिच्युएशन समजली? मी इथे फिगर काढतो. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस, हे प्लेन आहे. ह्या प्लेन मध्ये एक n पॉइंट आहे, हा जो काढला तो, की इथे n ला परपेंडिक्युलर कोण आहे? ह्या n ला नाही, ह्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे हा ON. लक्षात येते का? हा ON परपेंडिक्युलर काढला मी इथे. P हा व्हेरिएबल पॉइंट आहे, एनी पॉइंट इन द प्लेन, त्याचा पोझिशन वेक्टर कोण आहे? आर बार. हा आहे ON बार, हा आहे ON बार. ON ची लेंथ किती आहे? स्मॉल p आहे. हा P पॉइंट डिफरंट, हा P पॉइंट म्हणजे इथे काय P पॉइंट नाही. ही जी लेंथ आहे ना, ही लेंथ आहे स्मॉल p. कळतंय ना? ही लेंथ किती आहे ON ची? स्मॉल p. आता ह्या ON च्या अलॉंग अजून कोण आहे? n कॅप वेक्टर आहे. ON वेक्टर आहे ना, ON वेक्टर, त्याच्या अलॉंग कोण आहे अजून? n कॅप. आता मला सांगा, ON बार इज इक्वल टू, जर n कॅप करायचा असेल तर काय लिहू रे? ON बार तर एवढा आहे, n कॅप तर छोटासा युनिट वेक्टर आहे त्याच्या अलॉंग. मग ON बार इज इक्वल टू काय होईल? करेक्ट, P टाइम्स, कारण याची लेंथ किती आहे? स्मॉल p आहे, म्हणजे P टाइम्स n कॅप. लक्षात आलं ON बार? ओके. आता इथे आपल्याला हा NP बार जोडला, NP बार जोडला. आता मला सांगा, इथे ही सिच्युएशन तुम्हाला अशी दिसते ना, हा ON बार आहे, हा ON बार म्हणजे असा आहे. आता हा ON बार आणि हा जो NP बार आहे, यांच्यात काय रिलेशनशिप आहे रे? हा NP बार काढला मी, हा NP बार प्लेन मध्ये आहे आणि हा ON बार परपेंडिक्युलर आहे प्लेनला. मग आता यांच्यात काय सिच्युएशन आहे? NP बार मध्ये, हे तुम्हाला दाखवतोय मी, हे तर इकडून आलंय ना ओरिजिन पासून, तर हा ON बार आणि NP बार परपेंडिक्युलर असतील की नसतील? हा, म्हणजेच आता ON बार इज परपेंडिक्युलर टू NP बार. मग परपेंडिक्युलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय असतो रे? सांगा, परपेंडिक्युलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय? दोन परपेंडिक्युलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट 0. आता ON बार काय आहे? PN कॅप. NP बार काय आहे? NP बार पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट P मायनस पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट N, बरोबर की नाही? तर येस नो? ओके. आता इथे थोडासा प्रॉब्लेम आहे. इथे हा ठीक आहे, n बार लिहिला मी, हा
तुम्ही डायरेक्ट नाही घ्यायचं. आता ओएन बार म्हणजे मी पीएन कॅप लिहिलाय, पण तो पूर्ण ओएन बार आहे. ओएन बार म्हणजेच काय, जसं ओए बार म्हणजे याला अजून काय म्हणतो, ए पॉइंटचा पोझिशन वेक्टर ओए बार, त्याला अजून आपण काय म्हणतो, ए बार म्हणतो की नाही. तसं ओएन बारला अजून काय म्हणू शकतो, स्मॉल एन बार म्हणू शकतो की नाही. करेक्ट. इथे पीएन कॅप डॉट आर बार मायनस एन बार काय आहे, इज इक्वल टू 0. हा डॉट प्रोडक्ट काय होईल आता, हा डॉट प्रोडक्ट, आता हा पी जो आहे, हा पी पॉइंट मी, हा पी जो स्केलर आहे ना, हा स्केलर इकडे मल्टिप्लाय केला तर काय होईल रे, हा पी इकडे घेऊन गेलो मी तर काय होईल, 0 होईल. मग खाली काय येईल आता, एन कॅप डॉट आर बार मायनस पी एन कॅप इज इक्वल टू 0. आता हे काय होईल, आर बार डॉट एन कॅप डॉट आर बार किंवा आर बार डॉट एन कॅप. का बरं असं म्हटलं मी एन कॅप डॉट आर बार किंवा आर बार डॉट एन कॅप, डॉट प्रोडक्ट इज कम्युटेटिव्ह, मायनस हे काय होईल, हे मायनस पी एन कॅप इंटू एन कॅप इज इक्वल टू 0, एन कॅप डॉट एन कॅप, बरोबर. मग आर बार डॉट एन कॅप मायनस पी इज इक्वल टू 0. आता एन कॅप डॉट एन कॅप काय झाला, 1 झाला. लक्षात आलं. सेल्फ डॉट प्रोडक्ट काय असतो, त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. एन कॅपची मॅग्निट्यूड युनिट वेक्टर आहे, म्हणजे त्याची मॅग्निट्यूड काय 1, 1 चा स्क्वेअर 1. आता आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू हा पी तिकडे ट्रान्सपोज केला. आलं की नाही इक्वेशन, समजलं हे सगळ्यांना. समजलं नसेल मी व्हिडिओ पाठवणार आहे आता रेकॉर्ड केलेला, मी जे सांगितलं ते पुन्हा एकदा बघा, लक्षात येईल ते. समजलं का, राईट डाऊन. चार इक्वेशन्स. हे सगळं आठवलं पाहिजे बघा. लाईनचे 2 इक्वेशन्स, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. लगेच सिच्युएशन आठवली पाहिजे. हे 3 डायमेन्शन मध्ये पण 2 डायमेन्शन मध्ये पण काय होतं ते आठवते तुम्हाला. दुसरं इक्वेशन, इथे काय दिलेलं असतं रे, लाईन मध्ये बोलतोय मी, लाईनचे 2 थेरम. एक पॉइंट ए दिलेला असतो आणि दुसरा पॅरल वेक्टर दिलेला असतो. दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय दिलेलं असतं, लाईन विषयी बोलतोय मी. काय दिलेलं असतं, 2 पॉइंट्स, 2 पॉइंट्स. प्लेन मध्ये याच्यात खूप सारे रिमार्क आहेत. प्लेन मध्ये पहिलं थेरम, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. दुसरं इक्वेशन, आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. तिसरं इक्वेशन, आर बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार इज इक्वल टू ए बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार. चौथं इक्वेशन, आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी. हे 4 इक्वेशन्स आहेत. पहिल्यामध्ये काय दिलेलं आहे, एक प्लेन दिलेला आहे, त्याच्यामध्ये एक पॉइंट दिलेला आहे आणि त्याला परपेंडिक्युलर वेक्टर एन बार. दुसऱ्यामध्ये काय दिलं, ए पॉइंट दिलेलाच आहे आणि हा बी बार आणि सी बार त्या प्लेन मध्ये दिलेले आहेत. तिसरं काय दिलेलं आहे, एबीसी 3 पॉइंट दिलेले आहेत आणि त्यातलाच एक पॉइंट ए निवडलाय आणि एबी बार क्रॉस एसी बार परपेंडिक्युलर वेक्टर येतो प्लेनला. इथे एन कॅप काय येतो रे, प्लेनला परपेंडिक्युलर असतो की नाही, अर्थात असतो, कारण तो एनच्या अलॉंग आहे. आणि हे पी, आता इकडे बघा, याच्या आरएचएस 4ही थेरम मध्ये बघा, हा एन बार परपेंडिक्युलर आहे प्लेनला, हा बी बार क्रॉस सी बार प्लेनला परपेंडिक्युलर, हा ए बी बार क्रॉस एसी बार प्लेनला परपेंडिक्युलर, हा एन कॅप प्लेनला परपेंडिक्युलर. फक्त इथे एवढंच आहे स्पेशालिटी की हा ओरिजिन पासून परपेंडिक्युलर आहे, हा एन कॅप जो आहे. आता हे स्केलर प्रोडक्ट आहे, डॉट प्रोडक्ट स्केलर मध्ये येतो की नाही, डिजिट येईल की नाही एक. हा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे, ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. हा पण स्केलर ट्रिपल प्रोडक्ट डिजिट मध्ये येतो की नाही, डिटर्मिनंट सॉल्व्ह केल्यावर, अर्थातच येतो. हा पण स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे, हा डिजिट मध्ये येतो की नाही एक सिंगल, आणि हा पण डिजिटच आहे की नाही कॉन्स्टंट. म्हणजे हे सगळे आरएचएस ला काय येतात, सिम्प्लिफाय केल्यावर स्केलर्स येतात.
चारही थेरम्स मध्ये सिमिलॅरिटी आहे की नाही, फक्त मॅथमॅटिकल सिच्युएशन्स वेगवेगळ्या आहेत. करेक्ट. आणि मग त्याच्यानुसार त्याचे कार्टेशियन फॉर्म वगैरे होतात आणि मग त्याचे रिमार्क्स आहेत. लक्षात आलं का? लाईन अँड प्लेन मध्ये हे मेन थिअरम्स. आता याच्यानंतर लाईन मध्ये परत काय होतं, आठवतं का पुढे काय होतं? हे दोन थिअरम शिकल्यानंतर नाही आठवत का? स्क्यू लाईन्स. लक्षात येते? डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम द लाईन, तो रूट मधला फॉर्म्युला, कार्टेशियन फॉर्म. त्याच्यानंतर मग स्क्यू लाईन्स, दोन स्क्यू लाईन्स मधलं डिस्टन्स कार्टेशियन फॉर्म मध्ये, वेक्टर फॉर्म मध्ये. त्याच्यानंतर दोन पॅरलल लाईन मधलं डिस्टन्स, बरोबर, कार्टेशियन फॉर्म मध्ये, वेक्टर फॉर्म मध्ये. त्याच्यानंतर त्याच्या रिमार्क्स वगैरे होते, छोट्या छोट्या काय असतील त्या. बरोबर आहे. आता प्लेन हे चार थेरम्स आणि त्याच्या छोट्या छोट्या रिमार्क्स आहेत, काय काय आहेत त्या. बरोबर आहेत. आता परत याच्या रिमार्क्स बघायचे आपल्याला. आर बार डॉट एन कॅपच्या रिमार्क्स. समजलं का? ऍक्च्युली आता हे मी संपवणार होतो थेरी, पण काय होतं की डिटेल सांगताना ते संपत नाही. कळालं का? डिटेल सांगायचं म्हटल्यावर मग ते उरकत नाही पटकन. अजून एक लेक्चर होईल, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे की नाही? पण निवळ डिक्लेअर करण्यात पॉइंट नाही की संपलं म्हणून. लेक्चर एक्स्ट्रा घेता येईल, पण काही पॉइंट समजलं पाहिजे. आता मला वाटतं तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर झाली थेरी याची, लाईन आणि प्लेनची. झाली ना? ओके, ठीक आहे. आता याचा रिमार्क बघूया आपण. आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पीच्या. पी काय आहे? लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम द ओरिजिन. आता पहिलं इक्वेशन काय आहे रे आपण बघितलेलं हे आहे. मग आता हे इक्वेशन तर असं येतं, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू, हा तर काय येणार आहे, काहीतरी क्यूब प्रोडक्ट येईल ना, स्केलर. आता याला जर मी एन बारने डिव्हाइड केलं तर काय होईल? हे एन बारला जर मॅग्निट्यूड ऑफ एन बारने डिव्हाइड केलं, एन कॅप होईल. आणि हा तर स्केलर आहे, हे क्यू अपॉन परत मॅग्निट्यूड ऑफ एन बार, तर ते परत पी म्हणूया त्याला. म्हणजे हा कोणता फॉर्म मिळतो? पहिल्या थेरमला जर चौथ्या फॉर्म मध्ये, पहिल्या थेरमला म्हणजे पहिल्या थेरम नुसार जे इक्वेशन येतं वेक्टर इक्वेशन, त्या वेक्टर इक्वेशनला जर चौथ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करायचं? काय करायचं? मॅग्निट्यूड ऑफ एन बारने थ्रू आउट डिवाइड करायचं. तुम्हाला हा चौथा फॉर्म मिळेल. कोणता? हा चौथा. आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी. कळालं का? खाली रिमार्कला ही लिहा डायरेक्ट असं. इथं असं लिहा, कन्व्हर्टिंग थिअरम फर्स्ट टू थिअरम फोर्थ. ही लास्ट रिमार्क रेड कलरने लिहा. इथे जे आपण फुट ऑफ द परपेंडिक्युलर काय आहे ह्या थिअरम मध्ये, एन पॉइंट फुट ऑफ द परपेंडिक्युलर आहे ना, ओएन परपेंडिक्युलर आहे, तर फुट ऑफ द परपेंडिक्युलर काय आहे? एन. बरोबर आहे. मग एन कॅप जर असेल एल आय प्लस एम जे प्लस एन के, म्हणजेच त्या ओएन लाईनचे, ही ओएन लाईन आहे, तिचे जर एल एम एन डायरेक्शन कोसाइन्स असतील, एल एम एन जर डायरेक्शन कोसाइन्स असतील, तर तुम्हाला हा फुट ऑफ द परपेंडिक्युलर काढता येतो. फुट ऑफ द परपेंडिक्युलर म्हणजे असं असेल, मी 3 डायमेन्शन मध्ये सांगतो. इथे एन पॉइंट आहे, हे प्लेन आहे, दिस पाम इज प्लेन. तर इथे एन पॉइंट आहे आणि हे ओएन डिस्टन्स किती आहे? ओएन डिस्टन्स किती आहे? पी. आणि ह्या ओएन चे डायरेक्शन कोसाइन्स डीसीज काय आहेत? एल एम एन. ते जर माहित असतील तर हा एन पॉइंट काढता येतो फुट ऑफ द परपेंडिक्युलर. कसा? एलपी कॉमा एमपी कॉमा एनपी, एन चे कोऑर्डिनेट, फुट ऑफ द परपेंडिक्युलर. फुट ऑफ परपेंडिक्युलर लक्षात राहील तुमच्या. खूप इम्पॉर्टंट आहे हे. मी रिमार्क लिहून देतो तुम्हाला, राईट डाऊन. खाली लिहा, इफ एलिमेंट आर डीसीज ऑफ नॉर्मल, इफ एलिमेंट आर DCs of normal ON and P is length of normal, P is length of normal
then हेला फुट ऑफ परपेंडिक्युलर n इज LP, MP, NP म्हणजे हा x कोऑर्डिनेट, हा y कोऑर्डिनेट, हा z कोऑर्डिनेट. खूप इम्पॉर्टंट आहे रिलेशन. हा फुट ऑफ द परपेंडिक्युलर परीक्षेला विचारतात, तिथे ते डिस्टन्स प्रोव्हाइड करून. समजलं का? हा, तर मग आता ह्या लास्ट थेरम साठी आपण काय बघतोय, हे दोन प्लेन आहेत, या दोन प्लेनला हे प्लेन असं जात आहे, हे प्लेन असं जात आहे, बरोबर आहे. या दोन्हींचा इंटरसेक्शन आहे लाईन. पहिल्या प्लेनचं इक्वेशन लिहिलंय हे, दुसऱ्या प्लेनचं इक्वेशन लिहिलंय हे. का लिहिलंय? हे P1 आणि P2 लिहिलंय. मग ते अलग अलग येतील ना, हे सगळं स्केलर मध्येच येतं ना, रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून लिहिलंय मी तिथे. मग हे पहिलं प्लेन, हे दुसरं प्लेन, यांच्या ह्या लाईन ऑफ इंटरसेक्शन मधून, आता समजा मी इथे आणखी एक प्लेन काढतोय यातून. बघा, हे पहिलं प्लेन होतं, हे दुसरं प्लेन होतं. आता हे तिसरं प्लेन आहे, हे तिसरं प्लेन कुठून पास होत आहे? त्यांच्या या पहिल्या प्लेनच्या, या दुसऱ्या प्लेनच्या कुठून पास होत आहे? ते लाईन ऑफ इंटरसेक्शन मधून पास होत आहे की नाही? असं हे मॉड्यूल कळालं ना तुम्हाला? हे पहिलं प्लेन, हे दुसरं प्लेन, त्यांची लाईन ऑफ इंटरसेक्शन आहे ही, त्यातून हे तिसरं प्लेन पास होत आहे. तर मग या दोन्हींचे इक्वेशन माहित असतील तर हे तिसऱ्याचं इक्वेशन पण लिहिता येतं. ते कसं आहे? ते असं आहे आर बार. आता हे कळालं ना, N1 बार म्हणजे हा N1 बार असेल, हा N2 बार असेल, कळतंय ना? या इक्वेशन मध्ये हा N1 बार याला परपेंडिक्युलर, हा N2 बार याला परपेंडिक्युलर असेल. ते काय असेल अँगल त्यांच्यामधला ते जाऊ द्या, पण त्यांच्या लाईन ऑफ इंटरसेक्शन मधून हे तिसरं प्लेन जे पास होतंय त्याचं इक्वेशन कसं असतं? आर बार डॉट लॅम्बडा N1 बार प्लस N2 बार इज इक्वल टू, सॉरी, आर बार डॉट N1 बार प्लस लॅम्बडा N2 बार इज इक्वल टू P1 प्लस लॅम्बडा P2. P1 प्लस लॅम्बडा P2. लॅम्बडा पॅरामीटर आहे, त्या पॅरामीटरमुळे काय होतं? लॅम्बडा पॅरामीटरमुळे काय होतं? ह्या लाईन ऑफ इंटरसेक्शन मधून जाणारे प्लेन्स जे असतात ते प्लेन्स बदलतात. लॅम्बडाची व्हॅल्यू बदलली की तुम्हाला आणखी एक प्लेन मिळेल इथून जाणार त्यांच्या लाईन ऑफ इंटरसेक्शन मधून. लॅम्बडाची व्हॅल्यू बदलली की तुम्हाला आणखी एक प्लेन मिळेल त्यातून जाणार. तुम्हाला एक्झॅक्टली हे आठवतं का? याच्याशी फॅमिलियर टर्म कोणती आहे जी कनेक्टेड आहे स्ट्रेट लाईन मधली? फॅमिली ऑफ लाईन्स कन्सेप्ट आठवते का तुम्हाला? फॅमिली ऑफ लाईन्स, ह्या लाईनचं U इज इक्वल टू 0, ह्या लाईनचं V इज इक्वल टू 0 इक्वेशन, तर ह्या लाईनचं U प्लस KV इज इक्वल टू 0. U प्लस KV इज इक्वल टू 0 represents family of lines for different values of K. We get different lines passing through the same point of intersection. That point of intersection is point of concurrence, isn't it? For different values of K, we get different lines. Different values of K changes the different values of K changes the slopes of the lines. लक्षात येत आहे का तुमच्या? ह्या लाईनचे स्लोप बदलतो K मुळे. सिमिलरली इथे डिफरंट व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडा, त्याच्यामुळे काय होतं? ह्या प्लेन्स बदलतात, इथून वेगवेगळे प्लेन्स जातात, त्या वेगवेगळ्या प्लेनचे इक्वेशन्स मिळतात ह्या ओरिजिनल दोन प्लेन वरून. समजलं का? ठीक आहे, आता मी इथे लिहितो, तेवढं थेरम लिहून घ्या फक्त, त्याचा प्रूफ द्यायची गरज नाही आपल्याला. आता इथं D1 D2 पण जमेल, P1 P2 पण जमेल. ठीक आहे, इथे ला इक्वेशन ऑफ प्लेन थिअरम आहे, त्याचा प्रूफ देत नाही, फक्त ओरली समजावून सांगितलंय तुम्हाला मी. इक्वेशन ऑफ प्लेन passing through the line of intersection of two planes this and this is given by equation of plane passing through the line of intersection of planes this and this is given by this formula.
For different values of lambda, we get different planes passing through the same line of actions. Line of intersection. For different values of lambda, we get different planes passing through the same line of action. Action, intersection.